खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पुण्यात पुराचा धोका वाढला. नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना. धरणातून अचानक पाणी सोडलं, आधी का नाही सांगितलं. पुराच्या पाण्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान. महिलांकडून सामाजिक राजकीय नेत्यांवर संताप व्यक्त. पालकमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील पूर परिस्थितीचा आढावा. नागरिकांच्या मदतीसाठी लष्कर पाचारण. घाबरू नका अजितदादांचं आवाहन. तर अधिकाऱ्यांना फोन करत पंचनामे करण्याच्या सूचना. सिंहगड रोड, निंबजनगर, डेक्कन परिसरातील पाणी ओसरायला तर सुरुवात. तर येरवड्यामधील आदर्शनगरमध्ये अडकलेल्या 10 नागरिकांची सुटका. आतापर्यंत जवळपास 250 नागरिकांना बाहेर काढण्यात यश. कोयना धरणातून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. धरणाचे 6 दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्यासह रायगड, ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाचा निर्णय. अतिवृष्टीमुळे 10वी आणि 12वीचे पुरवणी पेपर पुढे ढकलले. 10वीची 16 ते 30 जुलै तर 12वीची 16 ते 8 ऑगस्टच्या कालावधीत पुरवणी परीक्षा. पिंपरी चिंचवडमध्ये पावसाची संततधार सुरू. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली. तर पुणे आणि पिंपरी चिंचवडवरून आळंदीला जोडणारा पूल पाण्याखाली. पुण्याच्या चारोली गावातील कार वाहून जातानाचा भीषण व्हिडिओ. कारमधील दोघांना वाचवण्यात यश. तर आळंदीच्या इंद्रायणी नदीपात्रात 2 कंटेनर वाहून पुलाजवळ अडकले. मुंबईभोवती पाणीच पाणी. ठाणे, रायगड, पुण्यात रेड अलर्ट. मिठी, उल्हास नदी तुडुंब. धोक्याची पातळी ओलांडली. तर कल्याण खाडी किनाऱ्यालगतचं जनजीवन विस्कळीत. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम. मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं. सीएसटीवरून कल्याण, डोंबिवली, कसारा, कर्जत दिशेनं जाणाऱ्या 60 लोकल रद्द. सर्वांनी फील्डवर उतरा. वेळ पडल्यास नागरिकांना एअरलिफ्ट करा. खाण्यापिण्याची व्यवस्था करा. मुख्यमंत्री शिंदेंचे संबंधित विभागांना आदेश. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यामध्ये गंभीर पूरस्थिती. जनजीवन विस्कळीत. पुरामुळे 50 रस्त्यांसह 5 राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद. तर सिरोंचा आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावरील नाल्याजवळ 200 नागरिक अडकले. मुंबईला पाणीपुरवठा करणारे 4 तलाव ओसंडून वाहू लागले. दमदार पावसामुळे जलाशयांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. तर सर्व तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या 66.77% जलसाठा. पुण्याच्या लवासामध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना. 3 जण बेपत्ता. एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू. तर ताम्हिणी घाटात दरड कोसळल्यानं एकाचा मृत्यू. कांदा उत्पादकांना मोठा दिलासा. नाशिक, संभाजीनगर, सोलापूर इथं कांदा महाबँक. अणुऊर्जेच्या वापरानं कांद्याची नासाडी रोखणार. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. विधानसभेला 225 ते 250 जागा लढणार. कोणासोबतही युती करणार नाही. निवडून येणाऱ्यांनाच तिकीट देणार. राज ठाकरेंकडून स्वबळाचा नारा. लाडकी बहीण, लाडका भाऊ एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा नाव न घेता अजित पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला. राज्याला पूरस्थिती नियंत्रणाबाबत निधी नाही. अनिल देशमुखांनी सांगितलं ते खरं. मोदी, फडणवीस आल्यापासून डर्टी पॉलिटिक्स सुरू. संजय राऊतांची फडणवीसांवर टीका.